नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी प्राण्यामाये मामा म्हणे देवा करा माझी कीव मामा म्हणे देवा करा माझी केव नाही तरी घ्यावा जीव माझा बळे बांधून या देशी काळा हाती ऐसे काय चित्ती आले तुझ्या विठ्ठल अरे विठ्ठल 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 योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नाम् अन्यांच हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊले ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केले स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माता जोडून या कर चरणी ठेवितो माथा परसावी विनंती माझ्या पंढरीनाथा असोन स्वभाव आलो तुझी आठाया कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया माझे वाने तुझे वर्णी गुण नाम माझे वाने तुझे वर्णी गुण नाम माझे वाणे 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 तुझे वर्णी गुण नाम ऐसे दे प्रेम काही कळना ऐसे दे प्रेम काही कळ माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम
नाम माझे वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारे बरनऊ रघुबर बिमल जसू जो दायको फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या दे मोहे हरहु कलेस विकार हरहु कलेस विकार पवन पुत्र हनुमान की जय बसलेले निदान जय तरी मोठ्यानं म्हणा अख्खं कीर्तन मी एकटा करतो फक्त जय मला म्हणू लागा एकदा म्हणता का माझ्या समाधाना कर म्हणतान का बळत तर होय म्हणा एकदा माझ्या समाधान पवन पुत्र हनुमान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय सियावर रामचंद्र भगवान की जय जय श्रीराम जय श्रीराम. देवा तुझा माझा कार्य वैराकार दुःखाचे डोंगर दाखविसे बळे बांधोनिया देश काळा हाती ऐसे काय चित्ती आले तुझ्या प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त ठिकाणी थोडस असं शूटिंग वाले दादा थोडस असं त्याचा आवाज मला तुम्ही कीर्तनाचा महोत्सव आहे किम निमित्तानं या समस्त नष्टे परिवारानं हे कीर्तन सेवा या ठिकाणी आयोजित केलेले आहे नियोजित केलेले आहे हे बसलेल्यापैकी तुम्हा सर्वांना अगदी वेगळं सांगण्याची गरज नाही पण सांगणं वक्त्याचं आद्य कर्तव्य या नयानं आज बरोबर 1 वर्ष पूर्ण झाली म्हणजे गेल्या वर्षी बरोबर आजच्याच दिवशी या समस्त नष्टे परिवारावरती एक दुःखाचा डोंगर कोसळला म्हणजे गेल्या वर्षीचा हा आजचा दिवस म्हणजे या नष्टे परिवाराकरता काळा दिवस होता बाबा अगदी कुणाच्या मनात नाही कुणाच्या ध्यानात नाही एक सांगू का बसलेले थोडासा आवाज द्या दादा वय झालेली माणसं आपल्यातून निघून गेली तर फारसं आपल्याला वाईट वाटत नाही पण आई काय बाप काय परिवार काय समाज काय समाजातली वागणूक काय हे सगळं कळण्याच्या समजण्याच्या आधीच ज्याचं जाणं या नष्टे परिवाराला सोडून गेला आमचा या परिवारातला हा मुलगा कैलासवासी म्हणताना सुद्धा उर भरून येतो ज्यावेळेस अण्णा मला आतमध्ये माहिती सांगत होते नाना नाही का नाना ज्यावेळेस मला आतमध्ये माहिती सांगत होते त्यावेळेस प्रत्येक क्षणाला प्रत्येक शब्दागणी नानांच्या डोळ्यात पाणी होतं वाईट वाटणं साहजिक आहे कारण जाण्याचं वय नव्हतं या संपूर्ण नष्टे परिवारातील एक उमलतं नेतृत्व एक उमलतं फुलाची असणारी कळी म्हणजे कैलासवासी म्हणा वैकुंठवासी म्हणा आदरणीय एक सांगू का बसलेले कैलासवासी त्यांच्याच पुढं लावल्या जातं ज्यांनी पाप केलं असेल ज्यांनी पुण्य केलं असेल पुण्य साठलं पुण्याचा साठा झाला की त्याच्या पुढं कैलासवासी शब्द येतो किंवा वय त्या मानाचं असलं की कैलासवासी शब्द येतो आमचा श्रीधर दादा अजून पाप काय पुण्य काय हे कळण्याच्या वयाच्या आधीच जाणं झालं पण तरी सुद्धा नीतीचा नियम आहे कैलासवासी म्हणा वैकुंठवासी म्हणा आदरणीय चिरंजीव श्रीधर गणेश नष्टे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं त्यांच्या संपूर्ण परिवारानं केलेला हा 1 दिवसीय कीर्तनाचा महोत्सव आहे त्यांचे वडील आदरणीय श्रीधर दादाचे पूज्य पिता श्री आमचे गणेश दादा असतील त्यांच्या मातोश्री सारेखाताई असतील त्याचबरोबर त्याचा एक भाऊ श्रेयश दादा असेल त्याचबरोबर त्यांचे आजोबा म्हणजे आमचे सदाशिव दादा नाना तुम्ही सगळे म्हणतात नाना असतील त्यांचे चुलते आमचे उमेश दादा असतील त्याचबरोबर त्यांच्या चुलती सीमाताई आणि त्यांचे श्रीधरचे 2ही चुलत भाऊ बहीण असतील त्यामध्ये संग्राम दादा आणि श्रावणीताई असा हा संपूर्ण नष्टे परिवार आहे गेल्या वर्षापासून या परिवारामध्ये अगदी दुःख
कधीही भरून न निघणारी पोकळी या परिवारामध्ये तयार झालेली आहे. हा पवित्र कीर्तनाचा सोहळा आहे आणि या कीर्तनाच्या चिंतनाकरता निवडलेला अभंग अखिलकोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा भगवंताच्या सर्वात जवळची निस्सीम लढीवाळ असणारे भक्त, ज्यांनी देवावरती सुद्धा अधिकार गाजवावा असे असणारे आमचे नामदेवराय यांचा 4 चरणाचा अभंग आहे. बसलेले मंडळी, जो वारकरी संप्रदाय आपण पाहतो, काही माणसं वारकरी संप्रदाय जगतात तर काही माणसं वारकरी संप्रदायाचा अनुभव घेतात. तुम्ही आम्ही उभा राहिलेले आपण सगळे वारकरी संप्रदाय जगणारी माणसं आहोत. मग या वारकरी संप्रदायाची स्थापना माझ्या आळंदी निवासी ज्ञानोबरायांनी केली. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. हे वारकरी संप्रदायाचं मंदिर उभं राहत असताना अनेक अष्टादश संतांनी या मंदिराकरता आधार देण्याचं काम केलं. त्यातलं प्रमुख काम पैठण निवासी शांती ब्रह्मनाथ महाराजांनी. खांब दिला भागवत. आणि हे वारकरी संप्रदायाचं मंदिर उभं राहिलं. आणि या मंदिराच्या कलशस्थानी विराजमान असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबार आहे. आदी करून सकल संतांच्या चरणावरती नतमस्तक होऊन अभंगामध्ये प्रवेश करतो. अभंगातला पहिला शब्द नामदेवरायांनी खर्च केला. देवा तुझा माझा का रे वैराका. इथं बसलेल्या पैकी अधिक उभं राहिलेल्या प्रत्येकाचा एक समज झाला की संतांना दुःख नव्हतं. आणि जर संतांना दुःख नसतं तर नामदेवराया म्हटलेच नसते देवा तुझा माझा का रे वैराकार, दुःखाचे डोंगर दाखवीस. ज्यार्थी नामदेवराया म्हणतात देवा दुःखाचे डोंगर दाखविशी, काय म्हणून वैर होतं देवा तुमचं आमचं. मी मुद्दामहून अभंग माझ्या मनात होता. आले देवाची या मना तेथे कोणाचे चालेल. पण तो थोडा दिडक्यात पडतो अभंग. म्हणणाराला बी त्रास होतो आणि ऐकणाराला बी त्रास होतो. त्यापेक्षा आपला हा सरळ अभंग म्हटलं की ते सोपं जातं. म्हणून नामदेवराया म्हणतात देवा असं काय वैर होतं. अरे आयुष्यभर आम्ही तुझी सेवा केली भगवंता, पण तरी सुद्धा जर सेवा करून जर दुःख वाटायला येत असेल, का रे वैराकार दुःखाचे डोंगर दाखवेसी. याच्या पुढचा प्रसंग फार सुंदर आहे. बळे बांधोनिया देशी काळा हाती. नामदेवराय असं सुद्धा म्हणू शकत होते, बळे बांधोनिया देशी देवाच्या हाती. पण याच्यावर सत्ता देवाची नाही बरं का. बसलेले हे जे शरीर आहे, हा जो देह आहे, याच्यावर सत्ता देवाची नाही. याच्यावर सत्ता देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. हा देह मुळात काळाचा आहे. आणि जो कमवतो तो पैसा, ती श्रीमंती कुणाची आहे? कबीराची आहे. एक सांगा मला, कुबेराची, सॉरी कुबेराची श्रीमंती आणि पैध हे शरीर काळाच. मग हे आणला हे उष्ण आणि बसलेले तुम्ही सगळे जाणकार आहात. उष्ण आणलेलं एक ना एक दिवस इच्छा असली तरी आणि इच्छा नसली. जरा व्यवहारातली गोष्ट सांगतो. महिला मंडळ दुपारच्या वेळी पाहुणी घरी आली तुमच्या. मालकानं सांगितलं स्वयंपाक करण, पीठच संपलं. संपलेलं पीठ आणाय तुम्ही कुठं जाता? शेजारनी. ते बघूला म्हणता का पातेलं? हा दोन्ही. आता त्याला शब्द आहे बहुगुण, पण त्याचं केलं भगुला आपण. बहुगुण म्हणजे त्याच्यात कोणतेही पदार्थ, म्हणजे सोमवार असला की कोणती भाजी करता येते, मंगळवार आला की बटाट्याची भाजी करता येते, बुधवार आला की पुन्हा वाटाण्याची भाजी करा, रविवार आला की शेवग्याची भाजी, असं मला म्हणायची. ते बहुगुणानं युक्त असतात म्हणून त्याचा शब्द, त्याला शब्द आहे बहुगुण, पण आपण त्याचं भगुलं केलं. बरं भगुलं तर ते पातेलं घेता तुम्ही शेजारणीकडे जाता आणि ते पीठ भरून आणता आणि ते घाई गडबडीत 15 दिवस होतात, महिना होतो, पण पीठ जिच्याकडनं आणलं होतं तिला द्यायचं तुमच्या लक्षात राहत नाही. तुमच्या लक्षात राहत नाही, पण जिच्याकडनं आणलंय ती सरत नाही. ती तुम्हाला काय म्हणत नाही, पण ती शेजारी पैसे जाऊन म्हणते द्यायचं जमत नव्हतं तर नेलंच कशाला माझ्याकडे. पीठ जर आपल्याला सुटत नसेल, हा तरी एका जणाकडनं नाही, देह हा पाचाचा अनिला उसनारा, शेके जाचे त्याला देणे आहे. देह हा पाचाचा. हे 5 जणांकडनं उसनं आणलं. त्याची नावही सांगून जातो. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि
म्हणजे माझं बी नाव आकाश आहे म्हणून म्हणतो असं. 5 जणांकडनं उसनं आणलं. मग हे जर 5 जणांकडनं उसनं आणलं असेल तर एक ना एक दिवस ज्याची त्याला द्यावं लागतं. नामदेवराया म्हणतात देवा मान्य आहे, पण बळच नेला तू आमच्यातून आमचा श्रीधर. बळे बांधून या देशी काळा हाती. जायचं वय नव्हतं देवा. मी म्हणून मगाशी एक वाक्य वापरलं, इच्छा म्हणजे वय झालेली माणसं गेली तर फारसं आई दुःख होत नाही, पण अशी तरणी जर मुलं जर आयुष्यात आपल्या आयुष्यातून जर निघून जात असतील तर खरंच म्हणावं लागेल देवा तुझा माझा आज हा नष्टे परिवार 1 वर्षापासून या नष्टे परिवारातील आमचे गणेश दादा आणि सारिकता या दोघांची सुद्धा भगवंतावरचा विश्वास कायमचा उडाला. का उडू नये मायबा? किती वर्षाचं वय होतं श्रीधरचं? 14 वर्षाचं वय. 14 वर्षाच्या वयात आमचा लेकरू आमच्या काळजाचा तुकडा देवा तो घेऊन गेलास. का म्हणून मानू तुला आम्ही? का म्हणून तुझी आम्ही सेवा करू? बरोबरच आहे. म्हणून मी तर म्हणतो एखादा शत्रू असू द्या, आपला कट्टर वैरी असू द्या, पण आपल्या शत्रूच्या आपल्या वैऱ्याच्या सुद्धा बाबतीत एवढं भयान प्रसंग आणि एवढं भयान दुःख कधी येऊ नये एवढंच देवाकडे मागणं मागतो. महाराज म्हणतात देवा तुझी आम्ही केली होती आशा. देवा तुझ्याकडनं काहीतरी अपेक्षा आहे आमची. नाहीतर या सृष्टीचा नियम आहे, कोण कुणासाठी फायद्या सोडून कुणाचं काम कुणी करत नाही. मला भक्ती सुद्धा माणसं फायदा करून करायला लागली, फायदा बघून करायला लागली. कुणी करत नाही कुणाचं काम. देवा तुझ्या आम्ही एवढी सेवा करतो तो काहीतरी आमची अपेक्षा आहे ना. नष्टे पर्यावरण विनंती का देवा आम्ही एवढी सेवा केली तुझी. नाना म्हणत असेल देवा एवढा आम्ही तुझी सेवा करतो, एवढं तुझी भक्ती आम्ही करतो. लय नाही पण किमान दिवसात नाही एकदा दोनदा का होईना पण देवा तुझं आम्ही नाव घेतो. मग एवढी सेवा करून जर हे दुःख देवा तू आमच्या वाट्याला देत असतील काय आशा करावी तुझी आम्ही? देवा तुझी आम्ही केली होती आशा, पण देवा कळालं तू अपेक्षेचा आज आमच्या भंग केला. बरवे ऋषिकेशा. ऋषिकेशा म्हणजे हा भगवंता करता वापरलेलं विशेषण आहे. तसं अष्टादश संतांनी अनेक विशेषणं देवा करता वापरली. नारायणा, वासुदेवा, गोविंदा, गोपाला. तसं ऋषिकेशा हे सुद्धा देवा करता वापरलेलं विशेषण आहे नामदेवरायाने. बरं झालं देवा कळालं तू आमचा अपेक्षा भंग करणार आहे. शेवटी मात्र नामदेवराया म्हणतात नामा म्हणे देवा करा माझी. देवा एवढं दुःख दिलं की मान आता तरी आमची दया तुम्हाला येऊ द्या. करा माझी कीव नाही. जर आता जर तुम्हाला घाम फुटत नसेल, आता जर तुम्हाला पाजर फुटत नसेल देवा तर नाही तरी घ्यावा जीव माझा. जगून सुद्धा काही उपयोग नाही. या परिवाराची झालेली अवस्था तुमच्या पुढे मांडली. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगाचा सरळ अर्थ अगदी थोडक्या वेळामध्ये तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. उरलेल्या 1 तास 5 मिनिटांमध्ये म्हणजे 12:15 पर्यंत आपलं कीर्तन चालेल. 12:15 वाजता बरोबर या ठिकाणी आपण आपल्या श्रीधर दादाच्या चरणावर या ठिकाणी पुष्पांजली समर्पण करूया. अतिशय म्हणजे वातावरण कीर्तनाचं पवित्र वातावरण आहे, पण या परिवाराकरता 1 वर्षापासून हा दुःखाचा हा कोसळलेला डोंगर मायबाप कधी म्हणजे कधीच काही केलं तरी या परिवारातून ही पोकळी कधी भरून निघणार नाही. पण एक नियम लक्षात ठेवा बसलेली, एखादी गोष्ट जर भगवंताच्या मनात आली ना, प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. त्याला यश देणं न देणं हे सर्वस्वी जबाबदारी भगवंताची आहे. डॉक्टर प्रयत्न करतात, सगळे प्रयत्न अगदी टोकाचा प्रयत्न करतो डॉक्टर, आणि सगळे प्रयत्न पूर्ण झाल्यावर ऑपरेशन थिएटरचं दार उघडल्या जातं. डॉक्टर बाहेर येतात आणि घरातली माणसं डॉक्टरच्या जवळ, डॉक्टर साहेब आमचं पेशंट बरं आहे का हो, व्यवस्थित होईल का हो? डॉक्टर म्हणतात मी सगळे प्रयत्न केले, आता प्रयत्न मी केले, पण याला यश देणं न देणं. आणि एक सांगू का अजून, डॉक्टरांकडून जर जीव वाचला असता, कळालं माझं म्हणणं कळालं तुम्हाला? कोरोनात माणसं याच्यापेक्षा आपलं जाऊ द्या, पण महाराजांचं प्रमाण खोटं ठरलं नसतं. वैद्यवाचं भीती जीवा तरी कोण ध्याते देवा, तरी कोण ध्याते देवा, तरी कोण ध्याते देवा. वैद्यवाचं भीती जीवा ध्याते देवा भीती जीवा तरी कोण. वैद्यवाचं भीती जीवा तरी कोण ध्याते देवा, तरी कोण ध्याते देवा, तरी कोण ध्याते देवा.
जीवा तरी कोण ध्याते देवा. जर वैद्याकडून माणसाचं मरण वाचलं असतं तर माणसानं देवच मानला नसता. का? कारण कलयुगात माणूस सगळ्यात जास्त घाबरतो कशाला? हा? मरणाला. वाक्य सांगू का पुढचं? गरिबी थोडी वाट्याला येऊ द्या, थोडी गरिबी दुःख वाट्याला येऊ द्या. माणूस बसल्या बसल्या म्हणतो अजून मनगटात बळ आहे, लात मारल तिथं पाणी काढल एवढी ताकद आहे माझ्या हात. ही गरिबीची परिस्थिती बदलण्याची माझ्या हातात आहे. गरिबीला माणूस घाबरत नाही. माणूस गावात प्रतिष्ठा नसू द्या माणूस घाबरत नाही. तो म्हणतो माझा पोरगा मोठा होऊ द्या मग दाखवतो गावाला प्रतिष्ठा आल्यावर. माझा पोरगा फक्त नोकरीला लागू द्या मग गावाकडे बघतो. का? प्रतिष्ठा आली. पण प्रतिष्ठा नसली तरी माणूस घाबरत नाही. पण माणूस सगळ्यात जास्त घाबरतो दादा मरणाला. आणि लक्षात ठेवा ज्याला जास्त घाबरतो ते चुकतच नाही. वा बाबाने माझं निम्म वाक्य पूर्ण. ते चुकतच नाही. किती प्रयत्न करा, जेव्हा कधी माणूस आणि मरण या दोघांची शर्यत लागेल ना महिला मंडळ, आणि या शर्यतीत प्रत्येकाला उतरायचं बरं का. इथं फी नाही पण उतरावं लागणार आहे. पण तिथं मात्र शर्यत, बैलगाडा शर्यत माहिती आहे तुम्हाला? बैलगाडा शर्यत, बैलगाड्याची शर्यत असते पण त्याला त्याचा जोडीदार, त्याला ते विरोधक, तसा बैलांची जोडी असते. पण आपली सुद्धा शर्यत आहे. ती शर्यतीला आपल्या विरोधक आहे तो म्हणजे आपलं मरण आहे. एका पट्टीतून मरण पळणार आहे आणि एका आपल्याला पळायचे. पण लक्षात ठेवा किती पळा तुम्ही विजय मिळवण्याकरता, पण तिथं विजय मात्र मरणाचा ठरलेला आहे. कोण कले हो जाने शेवटी, एने कले हो जाने शेवटी. देवरी का जानिया ऐसे वाटे, जाने ऐसे वाटे. इथे राहण्याची वो नाही कल्प कोटी, इथे राहण्याची नाही कल्प कोटी. जोडले धन तिना चले लक्ष कोटी, जोडले धन तिना चले लक्ष कोटी. म्हणून आली सावळ्याच्या भेटी हो, त्याच्या भेटी. म्हणून आली सावळ्याच्या भेटी हो, आता घालावो याच्या पायावरी, आता घालावो याच्या पायावरी, आता घालावो याच्या पायावरी, आता घालावो याच्या पायावरी. आता घाला आता घाला तुझ्या देवाचे बाई, आता घाला घालच्या माये बाई, आता घाला तुझ्या पायावरी. प्रमाणच कळालं नाही मला महाराज, तुम्ही सांगा माईक मध्ये. येणे एकले हो जाणे हे शेवटी. वा एवढं जरी कळाल तरी आपल्याला लय झालं. बाकीचं जाऊ द्या मग. येणे एकले हो जाणे शेवट. पोरगी सांगा सांगे ऐक. येणे एकले हो जाणत आहे एखाद्या अजून सोपं सांगतो करून. एकट्यानेच यायचे पण ते कधी शेवटी पण ठरलेलं आहे. लक्षात ज्या दिवशी आपलं ठरलेलं आहे त्या दिवशी जाण आहे. त्यातनं आपल्याला वाचता येत. आणि का अजून सोपं प्रमाण आहे. येथे बुर नाही आले अवतार, येथे बुर नाही
दुःखाचे एरते पामर जीव की येथे उरो नाही आले अवतार एरते पामर आता जीव किती याच्या देवाचं सुद्धा वर्णन केलेलं आहे बरं का इथं देवादिकाचे अवतार शिल्लक राहिले नाही संत आले महंत आले देव असो बरं का ऐका जपी तपी संत महंत देव असो नाहीतर देवाचा हा? तुम्ही तर बापच काढला बाबा द्या मला इथे सांगायचं तुम्हाला राजा दशरथ प्रभू रामचंद्राचे पूज्य पिता देवाचा बाप होता मरण नाही चुकलं उलट अजून पुढचं ऐका मरण येण्याआधी केलेलं कर्म भोगावं आणि मग दशरथाला मारावं म्हणून मरणही चुकत नाही आणि कर्मही चुकत नाही कर्म चुकलं असतं भगवान श्रीकृष्णाला तर उजव्या पायाच्या अंगठ्याला बाण लागला म्हणून निमित्त झालं नसतं आणि मारावं लागलं नसतं कर्म कुणाला चुकत नाही महाराज आणि या सृष्टीचा नियम आहे ऐकून जा जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रेश्वर क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होतो नीती भ्रष्ट कुणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्यान सोड सोड माया सार आहे जग हे नश्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रेश्वर ज्ञानी असो की अज्ञान जगेक आहे जाण मृत्यूला न चुकवी कोण जातो तयाला जो शरण अंत पृथ्वीचा बघ आला युगे चालली जर जर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रेश्वर कुणाला सोडलं या कर्मानं ज्ञानी माणसाला सोडलं नाही अज्ञानाला कर्मानं सोडलं नाही कर्मानंही सोडलं नाही आणि मरणानंही सोडलं नाही म्हणून लक्षात ठेवा ज्या अर्थी जन्म आहे त्या अर्थी मरण आहे आपल्या इकडे एक जुनी म्हण आहे बघा आई ज्या अर्थी खाटेवर आलोय त्या अर्थी एक ना एक दिवस ताठीवर ते जाणार आणि अजून महाराजांचं प्रमाण आहे जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ हे जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ जन्माला आलेलं बाळ आहे जेव्हापासून जन्म झाला तेव्हापासून तो काळ आपल्यावरती टपून आहे मायबा कसा टपून आहे तेही महाराजांनी सांगितलं पाहे पाउंदीर घेऊन जाय बोका तैसा काळ लोका नेतसे बोक्याला उंदीर दिसला तर उचलून न्यायला लय वेळ लागत नाही एक क्षणभर लागतो बाबा तसं एकदा आलं ना काळाची उडी पडली ना क्षण सुद्धा लागत नाही काळाची हे उडी पडेल वा जेव्हा सोडविना तेव्हा मायवा म्हणून त्या मरणाच्या घडी तवडे घडी काळ वाट याची पाहे ओ घडी घडी काळ वाट याची पाहे घडी घडी काळ वाट याची पाहे वाट पाहे अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश हरिमुखी गाता हर बरी जिंदा हरिमुखी गाता हर बली जीवा हर बली जिंदा हर बली घडी घडी काळ वाटयाची पाहे अजून किती आहे अवकाश मग क्षणाक्षणाला जर काळ आपल्यावरती टपून आहे फक्त एक क्षणात ठेवा आलं की तिथं आपल्याला कुणी सोडवत नाही मी तर म्हणतो देवानं प्रत्येकाला आयुष्यात जगण्याकरता एक तरी संधी द्यावी पण या नष्टे परिवारामध्ये आमच्या दादाला वाचवण्याकरता देवाने एक सुद्धा संधी दिली नाही एक सुद्धा संधी दिली नाही
कुणाला माहीत वाटतही नव्हतं, कुणाच्या मनी नाही, कुणाच्या ध्यानी नाही. पण याला तर देवाची करणे म्हणतात मायबा. उगच नाही, नारळात पाणी उगत तयार होत नाही, तर तिथं पाणी जाणार कुठून? एवढं मोठं कवच असतं बाहेरून, त्याला ते सहजासहजी फुटत नाही, पण तरी सुद्धा त्याच्यात पाणी असतं. का? कुणी केली निर्मिती? वाढवे श्रीपती सवे धोनी. कोणी केली बाळा? दुधाची उत्पत्ती. हा भगवंत आहे. माऊली ज्ञानोबराय सांगतात, जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्था. तो कर्तुम अन्यथा कर्तुम शक्तीने युक्त असणार आहे. सुवर्णाचे मणी केले त्या सोनियाच्या सुती ओविले, तैसे मी जगधारिले सभाय अभ्यंतर. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले. जोया जगाते ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. तुझी आसतेने वेदासी बोलणे. हे एवढं ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीत भगवंताविषयी लिहिलं, मग त्या अर्थी देव तसा. वृक्षाची पाने, वृक्षाची पाने, वृक्षाची पाने हाले जाची सत्ता. वृक्षाची पाने, वृक्षाची पाने, वृक्षाची पाने हाले जाची सत्ता. राहिलो अनंता मागा कोठे, राहिलो अनंता माग कोठे. वृक्षाची पाने, वृक्षाची पाने, वृक्षाची हे पान हाले ज्याची सत्ता. राहिली अहंता मग कोठे देखवे ऐकवे एक नारायण. तयाचे भजन चुकू नको. तो सर्वस्व समर्पण त्याला दिलं की तो आपलं रक्षण. म्हणून लक्षात ठेवा, हे सगळं त्याच्या वैश्चन आहे. फक्त एक आहे, मी मगाशी जसं वाक्य सांगितलं तसं देवानं एक तरी संधी या नष्ट परिवाराला द्यायला पाहिजे होती. जर दिली असती तर तिथं पैशाचाही विचार केला नसता आणि गरिबीचाही विचार केला नसता. अनंत प्रयत्न करून सुद्धा आमच्या श्रीधरला त्यांनी वाचवलं असतं. पण खरंच आहे, भगवंताच्या नाही चालत नाही. ज्ञानोबरायांना दुःख सहन करावं लागलं मायबाप जाण्याचं. म्हणून 3 दुःख आयुष्यात कधी कुणाच्या वाट्याला येऊ नये. मी रोज कीर्तनामध्ये सांगतो, कधीच कुणाच्या. लेकरू लहान असताना लेकराची आई कधी मरू नये. सगळ्यात भयान दुःख असतं आई त्या लेकराच्या वाट्याला आलेलं. तरणाताट आयुष्यातला कधी कुणाचा पोरगा मरू नये. जे या परिवारावरती आज दुःख आलं ना, हे असं दुःख इथं बसलेल्यापैकी कुणाच्याच आयुष्याला तेवढं दुःख येऊ नये. पाठीमागच्या 2 महिन्यापूर्वी तुमच्या रांजणी गावात कीर्तन केलं मी. आबा तुम्ही होतात सगळे तिथं सुद्धा. त्या एका 22 वर्षाच्या पोराचं आपण वर्ष श्राद्ध केलं. पलीकडे तुमच्या त्या बाबुळगावला कीर्तन केलं, तिथं 25-26 वर्षाच्या पोराचं. एक सांगू का, म्हणून मी मगाशीपासून एकच वाक्य सांगतोय, वय झालेली माणसं गेली की लय दुःख नाही होतो, पण तरणा ताठा पोरगा कधीच कुणाच्या आयुष्यात न जाऊ नये. अभिमन्यू युद्ध क्षेत्रामध्ये धारातीर्थ पडला होता. भगवान श्रीकृष्णाच्या सुद्धा डोळ्यात पाणी होतं. नातं जाऊ द्याव, इथं बसलेला प्रत्येक जण आहे ज्यानं श्रीधरला पाहिला असेल, ज्यानं श्रीधरशी बोलले असतील, श्रीधरचे लाड केले असतील, श्रीधरच्या प्रत्येक गोष्टी इथं बसलेल्या आणि प्रत्येकाच्या अंतकरणात त्याच्या गोष्टी असतील. पण लक्षात ठेवा, जी माणसं गावाला आवडतात, जी माणसं परिवाराला आवडतात, जी माणसं घरातल्यांना आवडतात, तीच माणसं जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. जो आवडे सर्वांना. म्हणून गणेश दादा, सारिकाताई, तुम्ही कुठं असाल तिथून ऐका. तुमचा श्रीधर नुसता तुम्हालाच आवडत नव्हता, तर तुमचा श्रीधर हा देवाला सुद्धा तुमच्या एवढा प्रिय होता. म्हणून त्याचं बोलावणं देवानं लवकर केलं.
म्हणून तरणात आठा कधी पोरगा कुणाचा जाऊ नये आणि म्हातारपणात कधी कुणाची पत्नी किंवा कधी कुणाचे मालक मरू नये. तुम्ही सगळे जुनी माणसं माझ्या पुढे बसला, मला एकच प्रामाणिक उत्तर द्या. तुमच्या या वयात तुम्हाला सगळ्यात जास्त आधार तुम्हाला कुणाचा आहे? हा, तुमच्या पत्नीचा आहे. लक्षात ठेवा. जेवढं हक्कानं तुम्ही तुमच्या पत्नीला मागू शकता तेवढं हक्कानं तुमच्या सुनबाईला तुम्ही मागू शकत नाही. का? तेवढा अधिकार तुमच्या पत्नीचा आहे. तुम्ही आयांनो बऱ्याच आज्या कीर्तनात बसल्यात. तुमच्या कपाळाला शोभा कुठपर्यंत? तुमचे मालक जिवंत आहेत तोपर्यंत. सौभाग्यवतीचं लेणं कपाळावरती आहे तोपर्यंत तुम्ही वटपौर्णिमेचा सण आनंदाने साजरा करू शकता. एकदा ते कपाळावरचं कुंकू तुमच्या पुसल्या जाऊ द्या, तुमचं सौभाग्यवतीचं लेणं तुमच्या आयुष्यात. म्हणून ते जुना एक कवी गाणं गातो बघा. भातुकलीच्या खेळामधली राजाने करानी अर्ध्यावरती डाव मोडला आदुरी एक कहाणी. म्हणून म्हातारपणात एखाद्याचे मालक निघून गेले किंवा एखाद्याची पत्नी गेली की ते दुःख सहन करणे. म्हणून ऐका, महिला मंडळ वैधव्य फक्त स्त्रीच्याच वाट्याला येतं असं नाही. वाक्य जाणीवपूर्वक ऐका. वैधव्य फक्त स्त्रीच्याच वाट्याला येतं असं नाही. आपल्या आयुष्यात आपल्या हक्काचा माणूस निघून गेला की त्या प्रत्येकाच्या वाट्याला वैधव्य आलं. लक्षात ठेवा. लेकरू लहान असताना आई निघून गेली, लेकराच्या वाट्याला आलेलं वैधव्य आहे. तरणात आठा पोरगा निघून गेला, माय बापाच्या वाट्याला आलेलं वैधव्य आहे. आणि म्हातारपणात जर तुमची पत्नी गेली तर तुमच्या वाट्याला आलेलं वैधव्य आहे. आणि यांचे मालक गेले तर यांच्या वाट्याला आलेलं वैधव्य आहे. म्हणून जी माणसं गावाला समाजाला आवडतात ती माणसं देवाला प्रिय असतात. लक्षात ठेवा. म्हणून क्या भरोसा है इस जिंदगी का, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, सांस रुक जाएगी चलते चलते, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा हर किसी का, क्या भरोसा है, भरोसा है. काडी मात्र माणसाच्या आयुष्याचं भरोसा नाही. कोण क्षणभंगूर नाही भरवसा, वारी सावध सोडा मायाशा, काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळ सागा, पुढे हुशार थोर आहे ओळ सागा, राम राम स्वराजे, राम राम अतिशय समर्पक प्रमाण महाराजांनी दिलं. क्षणभंगूर नाही भरवसा, फारे सावध तोडा मायाशा, काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोरा आहे. कोण आहे तो हुशार? कोण आहे? तू आहे. त्याच्या एवढा हुशार चतुरातुर शिरोमणी महाराज सांगता, त्याच्या एवढा हुशार या जगात पुन्हा होणे नाही. मग सावध व्हा. सावध होऊन करा काय? उठा जागा वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणे ठेवा माता, सुखवी व्यथा जन्माच्या. जग जोगी जग जोगी, जाग जाग बोलती, जागत जगदेव राखा काही भाव, जग जोगी जग जोगी, जाग जाग बोलती, हा जग जग जोगी, जग 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 जोगी, जाग जाग बोल, जाग जाग बोल, जाग जाग बोल. अजून एक काकड्यात प्रमाण आहे. आता जागा रे बाईनो जा, चोर निजल्या हो चोर निजल्या, चोर निजल्या नाडोनी बागा रे, आता जागा रे बाईनो. जाग होण्याची गरज आहे. ते एक ना एक दिवस येणार आहे आणि तो आपल्याला घेऊन जाणार आहे. म्हणून आयुष्य असं जगावं माणसानं. आपल्या जाण्याची बातमी ज्याच्या कानावर जाईल त्याच्या डोळ्यात आपल्याविषयी दोन आसवं आली पाहिजे. तेवढं चांगलं आयुष्य माणसानं. नाहीतर पशु काय पशु पक्षी जन्माला येतात मरून जातात, कुणी त्यांना लक्षात ठेवत नाही. पशु पक्षासारखं जर आयुष्य जगलो तर आपल्याला कुणी लक्षात ठेवणार नाही.
एकतर आपला हा देह समाजाच्या कार्याकरता उपयोगी आला पाहिजे, नाही समाजाच्या कार्याकरता आला तर देश सेवेकरता आपला देह वापरता आला पाहिजे. परिवारामध्ये आमचे गणेश दादा मला वाटते देश सेवेमध्ये आहे, बरोबर आहे ना? आमचे गणेश दादा देशाची सेवा करतात. जाणीवपूर्वक तिथंच पुन्हा विषय येतो. काय विचार केला असेल गणेश दादानं जेव्हा कानावर त्यांची ही बातमी गेली असेल श्रीधर दादा जाण्याची? काय आल्यात? बाप आहे ना तू एक. बापाचं अस्तित्व, पोराचा स्वाभिमान काय असेल तर घरातला बाप आहे, लक्षात ठेवा. ज्यावेळेस फोनवर ही बातमी त्यांना कळाली असेल, काय वाटलं असेल अंतकरण? काय आपल्या आयुष्यात एखादी घटना अशी घडली बाबा तर आपल्याला सहन होत नाही, आपण कडेचे पोहणारे आहोत. दुःख काय आहे त्या परिवारानं लय जवळून पाहिलं. मायबा ज्या आईनं घराचा दरवाजा उघडला आणि उघडल्याबरोबर हे दृश्य डोळ्यासमोर आलं असेल, काय भावना झाली असेल, काय अंतकरण झालं असेल. सुखाचा चाललेला परिवार होता या नष्ट परिवाराचा. कुणाची नजर म्हणण्यापेक्षा काळाची नजर पडली आणि या सुखाचा चाललेला संसाराचा रथ आमचा श्रीधर जाण्यानं रथ कोलमडला. माय कशी काळाची चाहुल आली. ते जुन्या काळातला चित्रपट आहे बघा, चिमणी पाखरं नावाचा. त्याच्यातली गाणी काय भावपूर्ण आहे. दादा काळजात घर करून जातात माणसाच्या. हो कशी काळाची चाहुल आली, बाग सुखाची करपून गेली. कस विपरीत झालं सार होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. काय अपेक्षा नसेल सारिका ताईची आणि गणेश दादाची आमच्या श्रीधर कडून. लय प्रेम असतं आईचं आपल्या लेकरावरती. पोटचा गोळा देणाऱ्याची कहाणी गेल्यानंतर लक्षात येते. मायबा चिमन पिलानू खुशीतया करीन तुम्हावर माया, काळ जातल्या ममतेची धरीन तुम्हावर छाया. काय मागाव मी देवा, काय मागेल हा परिवार आज देवाकडे? मला सांगा ना तुम्ही. आधार गेला या परिवाराचं. मला तर सगळं स्वप्न बघितलेल्या सगळ्या स्वप्नांवरती पाणी फिरलं गेल्या वर्षी. काय मागाव मी देवा, घर सुखात माझ ठेवा, करी जन्माचा उद्धार होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. सुखाचा चाललेला या परिवार आणि या परिवारामध्ये हे गेल्या वर्षी श्रीधर जाण्यानं दुःख कोसळलं. हे नुसतं गाण्यातच नाही, गाथेत सुद्धा नामदेवरायानं वर्णन केलं. देवा काय वैर होतं म्हणून आमच्या श्रीधरला तू आमच्यात येऊन घेऊन गेलास. सांग ना देवा, सांग ना देवा. याचं वर्णन अभंग. देव तुझा माझा कार्य वैर का, देवा तुझा माझा कार्य वैराकार. देव तुझा माझा कार्य वैर देव तुझा माझा कार्य वैर देवा तुझा माझा कार्य वैराकार. देवा तुझा माझा कार्य वैराकार. हे देवा तुझा माझा कार्य वैर देवा तुझा माझा कार्य वैर दुःखाचे
करता देवा तुझा माझा. कदाचित मला वाटतं समाजाचा विचार करून नामदेवरायानं देवाकडे केलेली ही विनंती आहे. देवा तुझा माझा का रे वैराकार दुःखाचे डोंगर दाखविशी. त्याला उत्तर तुकोबराया देतात. तेथे कोणाचे आले देवाची मना. मग कुणा कुणाचा अहो लय भल्या भल्याचे पुरावे दिलेत महाराजांनी. तर हरिश्चंद्र तारा राणी वाहे. आदल्या दिवशी आर्यावताचा सम्राट होता राजा हरिश्चंद्र, त्याची पत्नी तारा राणी. दुसऱ्या दिवशी रात्री झोपला राजा हरिश्चंद्र. स्वप्न पडलं आणि स्वप्नात एक साधू आले. साधूने सांगितलं तू सत्यवचनी राजा आहे. तो आलेला दारात अतिथी त्याला विनमुख हातानं कधी पाठवत नाही. राजानं सांगितलं मागा काय पाहिजे तुझे तू. त्यानं सांगितलं अख्खं राज्यच मला दे. दिलं. सत्यवचनी उगत म्हणत नाही हरिश्चंद्र. दिलं. साधू म्हणतात असं आम्हाला चालत नाही, संकल्प सोडावा लागेल. हे कसं चाललंय? कसं चाललंय? स्वप्नात संकल्प सोडला, राज्य ताब्यात देतो म्हणून सांगितलं. दिवस उजाडला दुसऱ्या दिवशीचा आणि सकाळी दिवस उजाडल्याबरोबर जो स्वप्नात साधू आला होता तोच समोर उभा राहिला. हे राजा, अरे स्वप्नात आलो होतो, तू राज्यदान केलं. आपल्यात एखाद्या स्वप्नात आपण एखाद्याला गुंठाभर जमीन दिली स्वप्नात, गुंठाभर, आणि तो दुसऱ्या दिवशी दारात आला. चल म्हणला सात रात्री स्वप्नात गुंठा द्याल का तुम्ही? हा, दारात उभा करायचं नाही तुम्ही. त्या सत्यवचने राजा सांगतो संकल्प सोडला, फक्त विनंती केली साधू लज्जा रक्षणापुरती तेवढी कपडे आम्हाला द्या. हरिश्चंद्र राजा तारा राणी रोहिदास नावाचा पोरगा सोबत घेतला आणि तिघांनी बाजारात विकायला. म्हणून लक्षात ठेवा माणसाची वेळ आणि माणसाचा काळ कधी बदलल सांगू शकत. असलीच गरिबी खचून जायचं नाही. आलंच दुःख, दुःख खचून जायचं नाही. दुःखही जास्त वेळ टिकत नाही आणि सुख सुद्धा जास्त वेळ टिकत नाही. पडलेली सावली जास्त वेळ टिकत नाही आणि पडलेलं ऊन सुद्धा जास्त वेळ टिकत नाही. म्हणून खचून जायचं नाही माणसं. आलं सुख हुरळून जायचं नाही, आलं दुःख खचून जायचं नाही. स्वाभिमानानं आयुष्य जगायचं. स्वाभिमान हा शब्द वेगळा आहे आणि अभिमान हा शब्द वेगळा आहे. स्वाभिमान माणसाला आयुष्याच्या शेवटापर्यंत नेऊन पोचवतो आणि अभिमान माणसाचा लवकर शेवट करतो. त्यातलं उत्तम उदाहरण म्हणजे लंकेचा राजा अभिमान झाला. बऱ्याच गोष्टीचा अभिमान रावणाला होता. एक श्रीमंती तर होतीच, श्रीमंती बरोबर ऐश्वर्यही होतं आणि ऐश्वर्याच्या बरोबर भक्तीची ताकदही रावणाची तेवढी होती. तुम्ही म्हणाल रावणाची भक्ती काय आहे? रावणासारखा भगवान शिवजीचा भक्त पुन्हा होणे नाही. कमळाचं फुल वेळेवर देवपूजेला आलं नाही म्हणून स्वतःचं शिर कापून ज्यानं पिंडीवर वाहिलं होतं तो रावण होता. आपली कुठली देवपूजा आली? आपली माणसात सांगायसारखी राहिली. आपली देवपूजा माणसात. ते जरा कीर्तन भावनी प्रसंगातलं आहे म्हणून थोडं मला तिकडे जाता येईल त्या बाजूला. तर विनोद करायला म्हणजे असं सासू सुनाच्या गोष्टी सांगून विनोद करणारा बुवा मी नाही. एक विनोद असा यातूनच झाला पाहिजे असं सांग. रावणाला या तिन्ही गोष्टीचा गर्व झाला. एक ऐश्वर्य होतं रावणाकडे. 80,000 बायकाचा मालक होता रावण. 1,00,000 मुलं 1,15,00,000 नातू. हे रावणाचं ऐश्वर्य आहे आणि ताकदही तेवढी होती. अख्खे देव एका वेळेस बंदिशाळेत टाकले होते. पुरावा प्रमाण आहे का? सांगा ते कवडी गेली नाही. ही दोनही प्रमाण गाथेत तुम्हाला सांगतो. दोनही त्याचं पूर्वार्ध आहे का? तू का म्हणे ज्याची संपदा एवढी, हे पहिलं प्रमाण आहे. आणि दुसरं प्रमाण आहे का? तू का म्हणे ज्याचे देव बांधवडी, आणि सांगा ते कवडी गेली नाही. उत्तरार्ध सारखाच आहे, पूर्वार्ध वेगळा आहे. म्हणून तू का म्हणे ज्याचे देव बांधवडी म्हणजे ज्यांना अख्खे देवबंदी शाळेत टाकले होते तो रावण आहे. महाराज गाथेत वर्णन करतात म्हणजे रावण सामान्य समजता का तुम्हाला? पण ह्यो रावण सुद्धा संपला. कशानं? अहंकार जागा झाला, दुर्बुद्धी सुचली रावणाला. कुणाविषयी? सीता पळवून आणण्याची दुर्बुद्धी. संपला ना रावण. म्हणून महाराज म्हणतात दुर्बुद्धी ते म्हणा कदा न उपजवणार. चांगल्या चाललेल्या आयुष्याचं दुर्बुद्धी सुचली की आयुष्याचं वाटोळ होतं. लक्षात ठेवा. म्हणून दिलेलं आयुष्य आहे थोडंच आहे, चांगलं जगण्याचा प्रयत्न करा. कबीरदासजी महाराजांचा दोहा मागाशी सांगितला तुम्हाला. क्षमा भुज जाएगी जलते जलते. लावलेला दिवा आपल्याला सांगून कधी विजत नाही. मायबा ह्याला मंडळ विजतो का सांगून दिवा? सायंकाळची वेळ येते तुम्ही देवाऱ्यात दिवा लावता. लावलेला दिवा कधी विजून जातो तुम्हाला कळत नाही का? म्हणतो तो दिवा तुमची लय गरीब आहे विजून जातो? नाही कधी म्हणून. लावलेला दिवा आपल्याला सांगून विजत नाही आणि भगवंतानं दिलेलं हे आयुष्य आपल्याला सांगून कधी आपल्याला सोडून जात नाही.
आणि जर माणसाचं एक 3 गोष्टी देवानं त्याच्या हातात ठेवल्या म्हणून बरं आहे बाबा. कोणत्या? एक, जन्म कुठं कुणी कधी कोणत्या वेळेला जन्माला यायचं हे देवाच्या हातात आहे. 2, निसर्ग अजून देवाच्या हातात आहे. आणि 3री गोष्ट, मरण अजून देवाच्या हातात आहे. जन्म तारीख आपल्याला माहिती आहे. हे बसलेले, जन्माची तारीख माहिती आहे, पण मृत्यूची तारीख का ती जर माहिती झालं असतं तर माणसानं तिथं बी वशिला लावला असता. माणूस देवाला वशिला लावाय कमी, माणसाकडे पैसा तेवढा झाला, पण मरणाचा वशिला, मरणाच्या पुढं वशिला बी चालत नाही आणि मरणाच्या पुढं प्रतिष्ठाही चालत नाही. फक्त योग्य वयात मरण आलं फारसं दुःख होत नाही. वय नसताना मरण आलं दुःख वाट्याला आल्याशिवाय राहत नाही. म्हणून महाराज म्हणतात, देवा तुझा माझा कारे वैराकार, दुःखाचे डोंगर दाखविशी बळे बांधोनिया देशी काळा हाती, ऐसे काय चित्ती आले तुझ्या. देवा तूच म्हणतो लहान मुलं देवा घरची फुलं. हे देवा तूच सांगतो लहान मुलाचं पाप कर्म पुण्य कर्म काही गणता केल्या जात नाही. अरे मग देवा हे तुझ्या दरबारातला न्याय आहे. म्हणून लक्षात ठेवा, दरबारात जर गेलो ना देवाच्या तर सुख दुःखाला पूर्णविराम मिळून जातो. दरबार में बंसी वाले के, दरबार में बंसी वाले के, दुख दर्द मिटाए जाते हैं, दुख दर्द मिटाए जाते, दुनिया के सताए लोग यहाँ, दुनिया के सताए लोग यहाँ, गले से लगाते जाते हैं, दरबार में बंसी वाले के. त्याच्या दरबारात गेलो की सुख दुःखाला पूर्णविराम मिळतो. पण या परिवारावरती आलेलं हे दुःख, आता हे दुःख कधीच भरून न निघण्या पलीकडचं दुःख आहे. म्हणून आपण सगळेजण या परिवारामध्ये आलो. एकदा सगळ्यांनी दोन्ही हाताने टाळी वाजवायची आहे आणि मोठ्या प्रेमानं भगवंताचं स्मरण करायचं आहे. विठोबा हरे विठोबा कुमार, विठोबा बोला पुंडली कवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान कुमार कुमार. आले गो पहिलं चरण का? देवा तुझा माझा कारे वैराकार, देवा तुझा माझा कारे वैराकार, देवा तुझा माझा कारे. बळे बांधोनिया देशी काळ हाती, देशी काळ हाती, बळे बांधोनिया देशी काळ हाती, देशी काळ हाती, बळे बांधोनिया देशी काळ हाती, देसी काळा हाती, बळे बांधोनिया देसी काळा हाती, देशी काळ हाती,
देसी काळा हाती बळी बांधुनिया देसी काळ हाती देसी काळ हाती ऐसी काळजी आली तुझ्या ऐसी काळजी आली तुझ्या बळे बांधवलीया देसी काळ हाती देसी काळ हाती बळे बांधवलीया देसी काळ हाती देसी काळ हाती विठाला 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 देवा तुझा माझा कार्य वैराकार दुःखाचे डोंगर दाखविसे बळे बांधून आदेशी काळा हाती ऐसे काय चित्ते आले तुझ्या. आई बापू, या परिवारावरती आलेला हा दुःखाचा डोंगर आहे आणि जमलेले तुम्ही सगळेच या नष्टे परिवारावरती प्रेम करणारे आप्तेष्ट सगळे सोयरे मित्र परिवार आणि या तुम्हा सर्वांच्या साक्षीनं आज या ठिकाणी आपल्या सर्वांचा लाडका असणारा आमचा श्रीधर या परिवाराला सोडून गेला आणि या श्रीधर जाण्यानं या परिवारात प्रत्येकाला दुःख झालं. मायबापू, प्रत्येक परिवारातलं प्रत्येक नातं हे रक्ताचं नातं असतं, लक्षात ठेवा. मग रक्ताचं नातं ज्या दिवशी तुटल्या जातं त्या दिवशी तो काय वेदना होतात, काय त्रास होतो, तो ज्याच्या आयुष्यातनं आपला हक्काचा माणूस गेला त्याच्या लक्षात येतं. लक्षात ठेवा, या परिवारातलं प्रत्येक नातं तुम्हाला सांगून जातो. आमच्या श्रीधर जाण्यानं कुणाच्या तरी आयुष्यातला नातू कायमचा निघून गेला. आमचा श्रीधर जाण्यानं त्या दुभयता पती पत्नीचा एक म्हातारपणाची काठी ज्याला म्हणतो आपण, कारण प्रत्येक मायबापा करता पोरगा हा ते म्हातारपणाची काठी असतो, लक्षात ठेवा. जेव्हा आपलं तारुण्य आहे तोपर्यंत आपल्या जास्त लक्षात येत नाही, पण जसं जसं आपल्याला वय होत जाईल तसं तसं आपल्या मुलाबाळाची किंमत, आपल्या मुलाबाळाने आपल्याला सांभाळलं पाहिजे, आपली मुलं बाळं आपल्या शेवटाचा आधार आहेत हे लक्षात येतं माणसाच्या. पण गणेश दादा आणि सारिकाताई या दोघांच्या आयुष्यातनं हे म्हातारपणाची काठी सगळ्यात मोठी गळून पडली. भगवंतावरती असणारी या परिवाराची ही निष्ठा आहे, पण देवाला सुद्धा या श्रीधरला नेताना थोडी सुद्धा या दारी परिवाराची किंवा नाही. नामा म्हणे देवा करा माझी, क्यू आली नाही देवाला. आणि अजून दुःख झालं. एक सांगू का, तुमच्या लक्षात येण्याकरता सांगून जातो, ऐकून जा. एकमेकाला सगळ्यात जास्त आधार कुणाचा असेल वय झाल्यानंतर किंवा वयामध्ये आल्यानंतर, तर भावाला भावाचा आधार सगळ्यात महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. परिवारातल्या तर हे कळत नाही, आमच्या श्रेयस दादा लहान आहे अजून, पण हे जेव्हा मोठं होतो ना त्यावेळेस अख्खं गाव तुमच्या विरोधात जाऊ द्या बरं का, बसलेली अख्खं गाव तुमच्या विरोधात जाऊ द्या. वाघासारखा एक भाऊ तुमच्या पाठीशी उभा असू द्या. अख्ख्या गावाशी लढण्याची ताकद जो निर्माण करून देतो तो तुमच्या माझ्या घरातला भाऊ आहे. म्हणून आता माणसं नात्यापेक्षा पैशाला जास्त किंमत द्यायला लागली. म्हणून मी नेहमी सांगतो, पैशापेक्षा नाती जपा. नात्याला एकदा तडा गेला, पैसा कामाला येत नाही. दोन भाऊ मोठे झाले, बापानं खूप कमवून ठेवलं पोरांकरता. बाप निघून गेला आणि बाप निघून गेल्यावर पोरांनी वाटणी केली. वाटणी झाली पण जमीन होती 7 एकराची, वाटणी करायची कशी? पण तरी सुद्धा दोघा भावाचं प्रेम. पण वाटणी करताना 2 फुटाचा बाण मोठ्या भावाला जास्त गेला. तेव्हापासून बारक्या भावानं भर बसलेल्या माणसात सांगितलं होतं, त्याला जास्त जमीन गेली, तुझं तोंड पाहणार नाही. 15 वर्ष झाले आज काय भाऊ आपल्या भावाशी बोलत नाही. का बोलत नाही तुम्ही तुमच्या भावासोबत? लाईफ इज नॉट वन्स मोर, हे आयुष्य पुन्हा नाही, एकदाच मिळालं आपल्याला. मग ज्या मिळालेल्या आयुष्यात जर आपण एका आईच्या उदरातून जन्माला आलेले 2 भाऊ आपण एकमेकाशी बोलत नसेल, काय करता आपल्या आयुष्याला? श्रेयस आमचा जसा जसा मोठा होईल तसं त्याला त्याच्या भावाची किंमत कळेल. म्हणून या परिवारातनं कुणाचा तरी भाऊ निघून गेला. रक्षाबंधनाला ज्याच्या हातावरती राखी बांधायची होती त्या आमच्या श्रावणी दिदीच्या आयुष्यातनं आमचा हा श्रीधर निघून गेला. म्हणून नानांच्या आयुष्यातनं नातू गेला. मला फक्त तुम्ही जुनी माणसं उत्तर द्या, बसलेली जुनी माणसं.
तुमच्या घरात आता तुमच्या सगळ्यात जवळचा मित्र घरात कोण आहे? अय बोला की. तुमच्या घरातला नातू आहे. आणि तुमचं लेकरू तुमच्या घरात नातू जन्माला आला, त्याला कळत नव्हते मित्र काय, घरातले काय, काही कळत नव्हतं. त्यावेळेस त्या तुमच्या नातवाच्या सगळ्यात जवळचा मित्र कोण होतो? होय, आजी नाही तर घरातले आजोबा होते. लक्षात ठेवा. आता तुमचं वय झालं, तुमचे जुने मित्र तुम्हाला सोडून निघून गेले हळूहळू हळूहळू एक 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 एक. पण आता मात्र तुमच्या घरात तुमच्या सगळ्यात जवळचा मित्र कोण आहे? अय बोला की. तुमच्या घरातला तुमचा नातू आहे. आमच्या नानांच्या आयुष्यातनं हा श्रीधर नावाचा नातू निघून गेला. किती जरी प्रयत्न केले, मृत्यू नावाचं गाव असं आहे दादांनो, त्या गावाला फक्त जाण्याचा रस्ता आहे. तिथून माघारी येण्याचा रस्ता भागीरथी करता तुकोबरायांनी शोधला. भागीरथी करता माझे तुकोबराया माघारी आले. आज हा परिवार विनंती करत असेल, जसे तुकोबराया भागीरथी करता माघारी आले, हे देवा तसा आमचा श्रीधर गेलेल्या वाटनं पुन्हा आमच्यात माघारी येऊ दे. हा क्षणात आज किती मोठा सण असू द्या परिवारात, श्रीधरच्या आवडीची एखादी गोष्ट घरात केली तर त्या क्षणाला श्रीधरच्या आठवण यावं. आवडीचा विषय संपून गेला हो. सगळ्यात मोठी आवडच परिवारातला हा देव घेऊन गेला. म्हणून महाराज म्हणतात, देवा तुझा माझा कारे वैराकार, दुःखाचे डोंगर दाखविसी, बळे बांधून आदेशी काळा हाती, ऐसे काय चित्ती आले तुझ्या. म्हणून या परिवारातून आमच्या सारिका दिदी असतील, आमच्या गणेश दादा असतील, या दोघांच्या आयुष्यात हा पोरगा निघून गेला. बघितलेली सगळी स्वप्न, त्या स्वप्नांवरती पाणी पडलं. मी किती जरी बोलत राहिलो तरी तुम्हाला ऐकावंसं वाटेल, आणि किती जरी सांगत राहिलो तरी वेळ आपल्यासाठी थांबलेला नाही. म्हणून बोलण्याच्या ओघामध्ये तुमच्या सगळ्याच्या जवळजवळ 10 मिनिटं जास्तीचे घेतले, त्याबद्दल मनापासून माफी मागतो. एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं दोन्ही हातानं टाळे वाजवायची आणि माझ्या साधू संतांचं भजन करायचं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञान